तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उल्वे सेक्टर 26 मध्ये, जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल, उल्वे सेक्टर 26 जो की नवीन डेव्हलप होतोय। तुम्ही ज्यांना नवीन इन्व्हेस्टमेंट करायचे, नवीन एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यांच्यासाठी हा खूप बेनिफिट राहणार आहे या व्हिडिओचा। पण आहोत उल्व्याच्या एंट्री पॉइंटला, नेहमी आपण इकडनं सुरुवात करतो जेणेकरून तुम्हाला इझी पडावं। जेव्हा तुम्ही उल्व्यात याल तेव्हा तुम्ही जरी माझा व्हिडिओ बघितलात येण्याच्या अगोदर, तरी तुम्हाला इझिली कळेल की आपल्याला कुठे जायचंय, नक्की कोणत्या सेक्टरमध्ये कसं जायचंय। तर नक्कीच आता आपण उल्व्याच्या एंट्री पॉइंटला आहोत आणि उल्व्यात आता मी एंट्री केलेली आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत सेक्टर 26 ला। माझ्या लेफ्ट साईडला आहे सेक्टर 24, 25 आणि 26 कडे जाण्यासाठी रस्ता। जर तुम्ही पहिला लेफ्ट घेतला तर तुम्ही सरळ सेक्टर 24 मध्ये जाणार आहात। हा जो पहिला लेफ्ट आहे तो एक सबवे आहे सेक्टर 24 मधला, पण सेक्टर 24 मधली जी मेन एंट्री आहे ती इकडून आहे। तिथे अजून काही रस्त्याचं काम झालेलं नाहीये, रस्त्याची कामं तिथे अजून चालू आहेत, बऱ्यापैकी वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे। तर अशी काही कंडिशन आहे आता सध्या रस्त्याची, पण नक्कीच आता तो लवकरात लवकर चालू होईल हा रस्ता। पण सेक्टर 24 आणि 25 मध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे, कारण की सेक्टर 24 आणि 25 हे पुनर्वसित सेक्टर आहेत। जी गावं एअरपोर्टमध्ये स्थलांतरित झाली त्यांना इकडे जागा देण्यात आली होती, तर ती बऱ्यापैकी तिकडे कामं झालेली आहेत। पण सेक्टर 26 हा पूर्णपणे न्यू एरिया असणार आहे। आता आपण चाललोय सेक्टर 24 आणि सेक्टर 19 याच्या मधला जो मेन रोड आहे हा वाईड रोड आहे, जो दोन्ही सेक्टरच्या मधून जातो आणि हा प्रत्येक सेक्टरला अटॅच करतो। सेक्टर 24 नंतर पुढे 25 नंतर 25A हे पुढे सगळे सेक्टर्स आहेत। तर आता तुम्ही बघू शकता माझ्या जे राईट साईडला दिसतंय ना, इकडे बनणार आहे सेक्टर 26, सेक्टर 26। आता बऱ्यापैकी हा एरिया ओसाड आहे, काही बिल्डिंगची कामं चालू झालेली आहेत, प्लॉटिंग वगैरे पडून झालेली आहे। हा आहे प्लॉट नंबर 1, तुम्ही नक्की बघू शकता इथे प्लॉट नंबर 1 सेक्टर 26A, इथून 26A ची स्टार्टिंग होते आणि हा आहे इकडे सेक्टर 26। तर आता इकडे सेक्टर 26 मध्ये पण बऱ्यापैकी बिल्डिंगची कामं चालू झालेली आहेत। खूप काही नाहीये, सगळे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, कुठलीही बिल्डिंग रेडी पोझिशनला नाहीये आणि बरेच प्लॉट पण इकडे खाली आहेत। जसं की इथे एक मोठा प्रोजेक्ट आहे, इथे पण मोठा प्रोजेक्ट आहे आणि हे जे ऍडव्हर्टाइजमेंट बघताय हे सगळे सेक्टर 26 आणि सेक्टर 26A मधले प्रोजेक्ट आहेत आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत सगळे, ट्राय सिटी वगैरे। आणि तुम्ही जे पलीकडे बघताय ज्या बिल्डिंग दिसतात आहेत ते आहे सेक्टर 18 आणि 19। हे राईट साईडला दिसतात या बिल्डिंग, ह्या सगळ्या 19 मधल्या आहेत, या सगळ्या बिल्डिंग 18 मधल्या आहेत। आणि तुम्ही लेफ्ट साईडला थोडं बघाल तर तिकडे आहे सेक्टर 17, म्हणजे सेक्टर 18 आणि 25च्या मध्ये सेक्टर 26 आणि 26A असणार आहे। आणि सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत, मोठ्या कॉम्प्लेक्स आहेत, छोट्या बिल्डिंग खूप कमी आहेत, छोट्या बिल्डिंगचे प्लॉट पण खूप कमी आहेत। जसं की आता इकडे हे प्लॉटिंग अजून झालेली नाहीये, इकडे बघा हे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, इकडे बुकिंग ऑफिस आहेत, हे धरती कॉर्नरचं बुकिंग ऑफिस आहे, इकडे पण बुकिंग ऑफिस आहेत। नवीन नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं, ज्यांना असं वाटतंय की आपली उल्व्यातली ऑपॉर्च्युनिटी मिस झाली आहे इन्व्हेस्टमेंटची, तर तसं काही नाहीये। तुम्ही बेसमेंट पासून पुन्हा, म्हणजे जर तुमच्याकडे असेल, तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच इथे ट्राय करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी। ज्यांना इन्व्हेस्टमेंट पर्पजनी घ्यायचं आहे, पुढच्या 4-5 वर्षाच्या फ्युचरच्या दृष्टीने घ्यायचं आहे, ते नक्की इथे सेक्टर 26 मध्ये बघू शकतात। सेक्टर 26 हा थोडा अप्पर क्लास एरिया असणार आहे बाकी सेक्टर्सपेक्षा, जसं की सेक्टर 8 आणि 9 थोडा अप्पर क्लास एरिया आहे, त्याच टाईपमध्ये सेक्टर 26A पण थोडे अप्पर क्लास एरिया असणार आहेत। आणि डोंगराचा भाग असल्यामुळे हा भाग बाकी सेक्टरपेक्षा थोडा हाईटने जास्त आहे आणि इकडे कधी फ्लड वगैरे जरी आलं तरी मला तरी माझ्या अंदाजे तरी कधी प्रॉब्लेम येणार नाही। आणि पूर्ण हिली एरियावर असल्यामुळे ना
बाकी सगळ्या बिल्डिंग पेक्षा या एरियाची हाईट पण जास्त आहे. जसं की सेक्टर 17च्या बऱ्याच बिल्डिंग तुम्ही बघताय या अर्धवट दिसतात आहेत. असा काहीसा सेक्टर 26चा हा एरिया आहे. इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहेत, आपण इकडे जाऊन बघूया. इकडे माझ्या लेफ्ट साईडला पण प्रोजेक्ट चालू आहेत, राईट साईडला पण प्रोजेक्ट आहेत. इनविक्टा सगळे मोठे बिल्डरचे प्रोजेक्ट चालू आहेत, मोठ्या कॉम्प्लेक्स आहेत. तर नक्कीच तुम्ही जर तुमच्याकडे आता खूप जास्त बजेट नाही आहे तर तुम्ही आत्ताच बेसमेंटमध्ये जर तुम्ही इथे बुकिंग केलीत तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन खूप चांगला फायदा मिळू शकतो. ॲक्च्युली हा एरिया जास्त कोणाला माहीत नाही, कारण की उल्वेच्या सेंट्रल पॉईंटला आहे आणि इथे कनेक्टिव्हिटी अजूनपर्यंत इतकी सरळ नाही आहे, त्याच्यामुळे हा एरिया इतक्या लवकर कोणाच्या बघण्यात येत नाही. पण नक्कीच तुम्ही हा एरिया कन्सिडर करू शकता जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची किंवा तुम्हाला राहण्याच्या दृष्टीने पण, कारण की हा सेंट्रल ऑफ उल्वे आहे. जसं बघायला गेलं तर अजून उल्वे खूप डेव्हलप व्हायचं बाकी आहे. इथे पुढे डेड एंड आहे, तर आता आपण इकडे यू-टर्न घेऊया. आणि इकडे अजून डेव्हलपमेंटला इकडे आत्ता डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बाकी एरियापेक्षा इकडे रेट थोडे डाऊन साईडला बघायला मिळतील. खूप डाऊन साईडला नाही बघायला मिळणार, पण 19-20 तरी तुम्हाला डाऊन साईडला बघायला मिळतील, जे तुम्हाला म्हणजे तुमच्या बजेटमध्ये येऊन तुम्ही वर्थ इट म्हणून कन्सिडर करू शकता. कारण की 4-5 वर्षानंतर बाकी जसे सेक्टर 19, सेक्टर 17, सेक्टर 8-9 मध्ये उल्वेच्या रेट आहेत, त्याच टाईपमध्ये रेट म्हणजे त्याच्याच बरोबरीचे रेट इथे होतील. जेव्हा सेक्टर 5 वर्षानंतर सेक्टर 17चे जे रेट असतील त्याच रेटमध्ये तुम्हाला नंतर इकडे पण प्रॉपर्टीज मिळतील. पण आत्ताच्या जर कन्सिडरेशन करता येतं तुम्ही सेक्टर 17पेक्षा इकडे थोडेसे डाऊन साईडला आहेत रेट, कारण की एरिया डेव्हलप नाही आहे आणि एरियाच्या मधूनच आपण रेट डिसाईड होतात. तर 4-5 वर्षानंतर जेव्हा हा पूर्णपणे एरिया डेव्हलप होईल तेव्हा पूर्ण उल्वेत जसा रेट चालू आहे तसाच रेट तुम्हाला मिळेल. तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता. तर आपण आहोत सेक्टर 26A मध्ये आणि हा आहे डेल्टाचा प्रोजेक्ट. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघता हे आहे सेक्टर 25 आणि ते व्हाईट कलरचं मंदिर आहे ते आहे सेक्टर 25A. तर इथपर्यंत आता डेव्हलपमेंट झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अशाच व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.